नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल मागच्या काही कालावधीपासून आपण गट ब, गट क पूर्व परीक्षा 2025च्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नविश्लेषण परीक्षेला जाता जाता या अर्थाने काही भाग जे काय ते पाहिलेले आहेत. भाग 1 मध्ये आपण काही प्रश्नांची चर्चा केली, पुन्हा भाग 2 मध्ये पण काही प्रश्नांची चर्चा केली आणि भाग 3 मध्ये पूर्णतः मी या ठिकाणी पंचायत राजवर अधिकाधिक भर दिलेला होता. तर आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी भाग 4ला हात घालूया आणि आगामी गट क ची जी काही 11 जानेवारीला होणारी एक्झाम आहे, त्या गट क च्या एक्झामच्या प्रश्नातून या भाग 4 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा काही प्रश्नांचं विश्लेषण आपण घडवून आणूया. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी मागच्या भाग 1, 2 आणि 3 मध्ये विभिन्न प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण मी घडवून आणलेलं आहे. त्यातले बहुतांश प्रश्न जे काय ते PYQ बेसिसवर तर होतेच होते, पण काही इतरही प्रश्न होते की ज्यांचा संदर्भ आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पण जरी असं असलं तरी सुद्धा या ठिकाणी मी वारंवार याचा उल्लेख केलेला आहे की आपल्या गट ब आणि गट क च्या एक्झाममध्ये प्रश्नांचा एरिया किंवा प्रश्नांचे टॉपिक हे दर परीक्षेमध्ये ठराविक एरियाच्या बाहेर जात नाहीत किंवा त्याच एरियावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात, की जसं की या आधीच्याही लेक्चर्समध्ये मी म्हटलेलं आहे की राज्यपाल असो किंवा मूलभूत हक्क असो, मार्गदर्शक तत्त्वे असो, मूलभूत कर्तव्य असो, महाधिवक्ता महान्यायवादी असो किंवा पंचायत राजशी संबंधित काही ठराविक भाग असो, तर अशा विभिन्न प्रकारच्या टॉपिक्सवर अधिकाधिक प्रश्न जे काय ते आयोगाकडून विचारले जातात. पण कधी-कधी म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळा आपल्याला मागच्या संबंध कालावधीमध्ये दिसून येईल की जे काही मागचे गट ब, गट क चे पेपर जर आपण पाहिले, PYQ जर पाहिल्या, तर त्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असेही काही प्रश्न पाहायला मिळालेत की जे आपण ठरवून दिलेल्या किंवा आपण सतत करत असलेल्या एरियाच्या बाहेर जाऊन एखादा तरी प्रश्न या ठिकाणी आयोग विचारतोय. मग अशा प्रकारचा प्रश्न जो काय आहे तो भाषाविषयक दृष्टिकोनातून असू शकतो किंवा या ठिकाणी एखाद्या पदाविषयी असू शकतो किंवा या ठिकाणी इतर दृष्टिकोनातून सुद्धा असू शकतो. तर असेही काही प्रश्न जे काय आहेत ते आयोगाने विचारलेले दिसून येतात आणि त्याच प्रश्नांचं विश्लेषण आज आपण घडवून आणणार आहोत. कारण की जसं या ठिकाणी 4 जानेवारी 2026ला जी काही ठिकाणी आपली गट ब ची एक्झाम झाली, तर त्या गट ब च्या एक्झाममध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न विचारण्यावर भर आयोगाने दिलेला होता असं म्हणायला काही हरकत नाही. जसं की पंतप्रधानांच्या पदाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेली मतं असतील, तर हाही थोडासा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न म्हणून सांगता येऊ शकतो. किंवा केंद्राच्या संबंधाच्या बाबतीत सरतोपटपणे नेहमी जी काही केंद्राच्या संबंधाच्या तरतुदीविषयी, मग कायदेविषयक तरतूद असेल, प्रशासकीय तरतूद असेल, वित्तीय तरतूद असेल, याविषयी प्रश्न विचारण्याच्या ऐवजी किंवा सरकारी आयोग किंवा या ठिकाणी इतर कोणत्या आयोगाविषयी प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आयोगाने काय केलं तर संघराज्य प्रणालीच्या दृष्टिकोनातून भाग A, B, C, D मध्ये जी काही तरतूद केलेली होती आपल्या घटनेच्या स्तरावर, तर त्याबाबत प्रश्न आयोगाने विचारलेला होता. त्यामुळे थोडे वेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा गट ब च्या एक्झाममध्ये 1-2 आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर तसंच येणाऱ्या गट क च्या एक्झाममध्ये सुद्धा आपला जो काही ठराविक अभ्यासाचा एरिया आहे राज्यव्यवस्था घटकाच्या अनुषंगाने, तर त्या एरियाच्या बाहेर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत या आधीसुद्धा. मग ते या ठिकाणी गट क ची कोणत्याही वर्षाची एक्झाम असो, तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. तर त्याचाही थोडक्यात उलगडा भाग 4 मध्ये आपल्याला करायचा आहे की असे काही प्रश्न की ज्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण घडवणार आहोत की ज्या प्रश्नांचा संदर्भ या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. तर अशाच काही प्रश्नांचा विचार जो आहे तो आजच्या भाग 4 मध्ये थोडक्यात आपण घडवून आणणार आहोत, की ज्यामध्ये मी पहिला प्रश्न सांगू इच्छितोय तो या प्रकारचा आहे की खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्यापैकी कोंकणी व नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधान योग्य आहेत? पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 फक्त A, पर्याय 2 फक्त B, पर्याय 3 A आणि B दोन्ही आणि पर्याय 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, ते एक लक्षात घ्या की इथं पहिलं जे विधान दिलेलं आहे पर्याय A मधलं की सध्या भारतीय राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. ऑब्व्हियसली ते बरोबर आहे, कारण की घटनेअंतर्गत 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषाच नमूद केलेल्या आहेत. B पर्यायाचा विचार जर करायचा झाला तर त्यापैकी कोंकणी व नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. तर हे मात्र चुकीचं आहे, कारण की कोंकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती नव्हे तर 71व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे असं म्हणणं योग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी इथं कोणतं विधान योग्य आहे तर फक्त A हे विधान योग्य आहे, कारण की B विधानाचा संदर्भ जो 92व्या घटनानुसार दिला गेलेला आहे तो चुकीचा आहे. या कारणामुळे या ठिकाणी फक्त A विधान योग्य आहे. फक्त A हे विधान योग्य म्हणून सांगता येऊ शकेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त A. मग आता इथं आपल्याला हेही माहिती असणं गरजेचं आहे की भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची किंवा 8वं परिशिष्ट जे आहे त्यामध्ये एक प्रकारे जर विचार केला तर अनुच्छेद 344(1) किंवा अनुच्छेद 351 अंतर्गत या भाषा घटकाचा विचार अनुच्छेदाच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळतो.
किंवा एक प्रकारे या ठिकाणी राजभाषेच्या स्तरावर या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा या ज्या काही भारतीय संविधानातल्या 8व्या परिशिष्टातल्या भाषांचा विचार केला गेलेला आहे, तो 22 भाषांच्या पातळीवर कसा केलेला आहे, त्याची जी काही पूर्ण यादी आहे ती मी दिलेली आहे. किंवा आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा एकूण 22 भाषांचा संदर्भ आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. तर इथं आपण ही पण तयारी ठेवावी की या ज्या काही भाषा आहेत 22 भाषा, तर त्या 22 भाषांमध्ये नेमक्या कोणत्या भाषा येतात यावरही तुम्हाला प्रश्न विचारायला आयोगाला व्हावा. की आपल्या 8व्या परिशिष्टामधल्या येणाऱ्या भाषा 22 जरी असल्या तरी त्या 22 भाषा आपल्याला किमान तरी माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या 22 भाषांची यादी आपल्याला लक्षात राहणार नाही हे मी सांगतो, पण या ठिकाणी किमान यातल्या महत्त्वाच्या भाषांचा संदर्भ सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे की जेणेकरून यावर प्रश्न विचारला गेला. किंवा 8व्या परिशिष्टामध्ये येणाऱ्या 22 भाषांपैकी कोणत्या भाषा खालील पर्यायामध्ये पाहायला मिळतात, तर त्या भाषा शोधाव्यात. असं या ठिकाणी प्रश्न विचारला तर आपल्याला तो जमला पाहिजे. तर त्यामुळे अशाही प्रकारचा प्रश्न आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. तसंच आणखीन एक प्रश्न विचारला होता मागे एका एक्झाममध्ये की भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. तर भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत आणि पर्याय दिले होते स्वरूपा राणी, V.S. रमादेवी, कमला नेहरू आणि जयललिता. तर असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले होते की भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. स्वरूपा राणी, V.S. रमादेवी, कमला नेहरू आणि जयललिता असे 4 पर्याय. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर जे होतं ते होतं V.S. रमादेवी, की V.S. रमादेवी या भारतातील पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या किंवा होऊन गेलेल्या आहेत. तर मग इथं आपल्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की भलेही आपण या ठिकाणी पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून भारताच्या पातळीवर V.S. रमादेवी यांचा विचार करत असलो तरी पुढे चालून तुम्हाला या V.S. रमादेवी यांच्याविषयी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की V.S. रमादेवी यांच्या प्रोफाईलच्या बेसिसवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातल्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून असणाऱ्या V.S. रमादेवी यांच्या बाबतीत खालील कोणती विधाने योग्य आहेत किंवा बरोबर आहेत किंवा चूक आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी इथं आपल्याला V.S. रमादेवी यांचं प्रोफाईल पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे याही दृष्टीतून आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. म्हणून त्या अर्थाने थोडं विश्लेषण पुढे आपण पाहणार आहोत. इथं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 V.S. रमादेवी. मग आता पहा की या ठिकाणी भारताची पहिली मुख्य निवडणूक आयुक्त V.S. रमादेवी या होत्या, ज्यांचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990 म्हणजे केवळ 15 दिवसांचा कालावधी आणि या 15 दिवसांच्या कालावधीकरताच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. आणि एकंदरीत जर विचार केला तर रमादेवी यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ अत्यंत कमी होता, तो केवळ फक्त 15 दिवस. परंतु त्या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला म्हणून इतिहासामध्ये विचारात घेतल्या जातात. कारण की या रमादेवी यांच्यानंतर इतर कोणतीही महिला व्यक्ती किंवा महिला जी आहे ती या पदावर आलेली नाही आहे किंवा या निवडणूक आयुक्त पदावर या ठिकाणी नियुक्त केलेली नाही आहे. तर त्यामुळे इतिहासामध्ये यांचं नाव या अर्थाने विचारात घेतलं जातं की एक प्रकारे पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त या अर्थाने. त्या कर्नाटक व हिमाचल प्रदेशच्या राज्यपालही पुढे झालेल्या होत्या. एवढंच नव्हे तर V.S. रमादेवी यांनी राज्यसभेच्या सचिवालयाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राज्यसभा सचिव म्हणून कार्य केलेले होते, सेक्रेटरी जनरल ऑफ राज्यसभा. त्या या पदावर भारतातील पहिल्या महिला म्हणून 1 जुलै 1993 ते 25 सप्टेंबर 1997 या कालावधीत रुजू झाल्या. म्हणजे तुम्हाला अशाही पद्धतीने विचारायला वाव आहे की राज्यसभेच्या पहिल्या राज्यसभा सचिव म्हणून कोण काम केलं होतं, तर त्याचंही उत्तर आपल्याला देता येईल V.S. रमादेवी. कारण की अशा या सचिवस्तरीय पदावर उच्च पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या असाही इथं संदर्भ आपल्याला देता येऊ शकतो. त्यांच्या या भूमिकेत त्यांनी संसदीय कार्यप्रणाली मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, जसे की सचिवालयातील संगणकीकरण वाढवणं आणि कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवणं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी कार्यप्रणालीला मजबूत करण्यासाठीची भूमिका त्यांनी पार पाडली होती आणि म्हणून त्यांच्या या भूमिकेतून सुद्धा त्यांना राज्यसभा सचिव या अर्थाने लक्षात ठेवता येऊ शकतं. तर त्यामुळे पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त याबरोबरच त्या राज्यसभेच्या सचिवस्तरीय पदावर नियुक्त केलेल्या पहिल्या महिला सचिव होत्या असंही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यांचा निवडणूक आयुक्त म्हणून असणारा कार्यकाळ असो किंवा राज्यसभा सचिव म्हणून असणारा कार्यकाळ असो, दोन्ही आपलं माहिती असणं गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब मी तर सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने असा प्रश्न विचारला आहे किंवा भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या, तसंच आणखीन एक प्रश्न इथं विचारायला बाब आहे की घटक राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य निर्वाचन आयोगाच्या पहिल्या निर्वाचन आयुक्त कोण होत्या, राज्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या.
तर इथं आपल्याला असं सांगता येऊ शकेल की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या नीला सत्यनारायण. नीला सत्यनारायण या IAS दर्जाच्या अधिकारी होऊन गेलेल्या आहेत, प्रसिद्ध कवयित्री राहिलेल्या आहेत आणि एक प्रकारे या ठिकाणी त्यांनी राज्य निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा जबाबदारी जी काय ती पार पाडलेली आहे, भूमिका जी काय ती पार पाडलेली आहे. तर त्यामुळे ज्या पद्धतीने भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त असा प्रश्न विचारला गेलेला आहे, तसंच तुम्हाला या ठिकाणी असाही प्रश्न विचारायला वाव आहे आयोगाला की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर त्या होत्या नीला सत्यनारायण. तर त्यामुळे या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपण या प्रश्नाच्या दृष्टीने लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर आणखीन एक प्रश्न की जो मागच्याही एका व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केला होता, तो म्हणजे कोणता? की मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, एक लक्षात घ्या की कालच्या गट ब च्या एक्झाममध्ये सुद्धा भाषाविषयक दृष्टिकोनातून कलम 349च्या दृष्टीने प्रश्न जो काय तो विचारला गेलेला आहे. भारतीय राज्यघटनेतलं भाषाविषयक जे काही कलम आहे त्या कलमाच्या बाबतीत कलम 349चा संदर्भ देऊन प्रश्न विचारलेला आहे. मागच्या गट क च्या एक्झाममध्ये मुन्शी अय्यंगार सूत्र गट ब च्या एक्झाममध्ये मुन्शी अय्यंगार सूत्राविषयी प्रश्न विचारला होता. तर त्याच दृष्टीने गट क मध्ये सुद्धा विचारायला वाव असल्यामुळे आपण त्याचीही तयारी ठेवणे गरजेचं आहे. तर इथं या ठिकाणी मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? तर कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या वरीलपैकी नाही, तर ऑब्व्हियसली उत्तर आपल्याला सांगता येईल भाषा समस्या. कारण की भाषा समस्या या दृष्टिकोनातूनच मुन्शी अय्यंगार सूत्राचा विचार जो काय तो केला गेला होता. तर कशा पद्धतीने? तर इथं या ठिकाणी आपल्याला संदर्भ देता येऊ शकेल की हे सूत्र हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवायची की नाही याशी संबंधित होतं. मुन्शी अय्यंगार सूत्राचा विचार कोणत्या अर्थाने केला होता? की हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवायची की नाही याशी संबंधित हे सूत्र होतं. आता आजघडीला आपण जर पाहिलं तर हिंदीला काही भारतामध्ये घटनात्मक पातळीवर राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाहीये, मात्र राजभाषेचा दर्जा म्हणून या ठिकाणी केला गेलेला आहे, हे तर सांगता येऊ शकेल. पण मुन्शी अय्यंगार सूत्रामध्ये हिंदीला राष्ट्रभाषा बनवायची की नाही याशी संबंधित हे सूत्र होतं. सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत स्वीकृत झाले होते. हे जे काही सूत्र आहे ते सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत स्वीकृत झाले होते. 2024 रोजी या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली. 2024ला या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाले आहेत आणि म्हणूनच कदाचित हा प्रश्न जो काय तो मागच्या 2024च्या एक्झाममध्ये मुन्शी अय्यंगार सूत्राच्या अनुषंगाने विचारला होता, का तर याला 75 वर्षे पूर्ण झाली होती म्हणून. तर त्यामुळे मुन्शी अय्यंगार सूत्राविषयीची सुद्धा ही संबंध जी काही माहिती आहे ती आपण लक्षात ठेवावी. माझ्याकडे एक इमेज आहे या मुन्शी अय्यंगार सूत्रासंबंधीची. जर का ती इमेज आपल्याला हवी असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईन. तर या इमेजमध्ये मुन्शी अय्यंगार सूत्र याबाबत सुद्धा संदर्भ दिलेला आहे आणि हिंदी धोरण याही बाबतीचा संदर्भ जो काय तो दिलेला आहे. तर त्या दोन्ही अनुषंगाने जर माहिती हवी असेल तर निश्चितपणाने मी टेलिग्राम चॅनल आपल्या याबाबतचा जो संदर्भ आहे तो देईल. तर इथं उत्तर सांगता येईल ते म्हणजे या ठिकाणी भाषाविषयक समस्या. त्यानंतर एक पुढचा प्रश्न की जो अगदी सोपा होता, पण कधी कधी असाही प्रश्न आयोग विचारतं. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारा होते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्य लोकसेवा आयोग, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल. की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल यांच्याकडून केली जाते. का तर भारतीय राज्यघटनेमध्ये या ठिकाणी कलम 233(1) नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 233(1) नुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या विचार घेऊन करतील असं तरतूद केलेली आहे आणि म्हणून कलम 233(1) मधील तरतुदीचा विचार करता जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल हे उच्च न्यायालयाचा विचार घेऊन करतील अशी तरतूद असल्यामुळे उत्तर सांगता येईल राज्याचे राज्यपाल. तर अशा या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संबंधीचे सुद्धा प्रश्न कधी कधी आयोग विचारतो, त्याचीही तयारी आपण ठेवावी. आणखीन एक प्रश्न आहे पहा, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधान बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी किंवा एक सभागृही होती. आणि ब, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सेनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हा अमेरिकन सेनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. आणि मग इथं या ठिकाणी पर्याय उत्तर दिले आहेत. फक्त अ पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 अ आणि ब दोन्ही आणि पर्याय 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो विचारलंय काय की कोणती विधाने बरोबर आहेत किंवा कोणतं विधान बरोबर आहे? तर स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती हे विधान पूर्णतः बरोबर आहे. कारण की भारतामध्ये संविधान सभेचं कामकाज हे 1950 पर्यंत सुरू होतं आणि त्या कालावधीमध्ये म्हणजे 1946 पासून 1950 पर्यंत आपल्याकडे जे काही संविधान सभेचं कामकाज सुरू होतं, तर त्या कामकाजाचा विचार करता स्वातंत्र्यानंतरची जी काही पहिली संसद होती ती तात्पुरती होती आणि ती एक सदनी होती असं म्हणणं ऑब्व्हियसली बरोबर आहे. त्यामुळे पहिलं जे विधान आहे अविधान ते बरोबर आहे की स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. आणि ब विधान की राज्य सदस्यांचा कार्यकाल हा अमेरिकन सेनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे, तर हेही बरोबर आहे.
की आपल्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हा अमेरिकन सेनेटच्या सदस्यांप्रमाणे म्हणजे 6 वर्षांचा आहे, की जो 1951च्या लोकहित कायद्यानुसार विचार घेतलेला आहे संसदेने कायदा करून. तर त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. आता या ठिकाणी विचार करायचा झाला तर याचा संदर्भ कसा देता येईल, तर जे काही पहिलं विधान आहे की स्वातंत्र्यानंतरची जी काही तात्पुरती संसद आहे ती एकसदनी होती, तर त्याचा खुलासा कसा करता येऊ शकेल, तर तो या प्रकारे की 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व संपुष्टात येऊन समाप्त होऊन 1952 मधील एक नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत स्वतःला एक अंतरिम किंवा हंगामी संसदेमध्ये बदलली होती. म्हणजे स्वातंत्र्यानंतरची जी संसद आहे ती तात्पुरती होती, हंगामी होती आणि ती एकसदनी होती याचा पुरावा या ठिकाणी या माहितीतून देता येऊ शकेल की 26 जानेवारी 1950ला ज्या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात यायला सुरुवात झाली किंवा त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेची, कारण की संविधान सभेची जी काही सभा होती तर तिला विधानसभा या अर्थाने विचार घेतला जातो किंवा विधानसभा या नावाने ओळखलं जात होतं. तर संविधान सभेच्या सदस्यांच्या असणाऱ्या विधानसभेचं अस्तित्व हे संपुष्टात आलं कधी 1950ला 26 जानेवारी 1950ला आणि संपुष्टात येऊन समाप्त होऊन 1952 मधील एक नवीन संसद की जी तात्पुरती नव्हती, कारण की 52 ते 57 या कालखंडात आपल्याकडे जे काही सरकार स्थापन झालं होतं तर त्या कालखंडात संसद जी काही ती तात्पुरती नव्हती, पण 1947 ते 1952 या कालखंडामध्ये जी काही स्वातंत्र्यानंतरची संसद होती ती तात्पुरती होती आणि ती एकसदनी होती. कारण ती एकसदनी याकरता होती कारण की त्याच सदनाकडून किंवा त्याच एकसदनी सभागृहाकडून आपल्या संविधान सभेचं कामकाज चालत होतं आणि त्यामुळे ती एकसदनी होती असं म्हणायला जागा होती. त्यामुळे 1952 मधील एक नवीन संसद स्थापन होईपर्यंत स्वतःला एका अंतरिम किंवा हंगामी संसदेमध्ये बदललेले होते या विधानसभेने. तर त्यामुळे ही विधानसभा सभागृहाच्या दृष्टिकोनातून असणारी एकच सदनी संसद होती असं म्हणायला जागा उरते, का तर ती एक प्रकारे संविधान सभेचं कामकाज आणि त्याचबरोबर या ठिकाणी तात्पुरती संसद म्हणून सुद्धा काम पाहणारी या ठिकाणी व्यवस्था होती आणि म्हणून या ठिकाणी पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे. राहिला प्रश्न, संविधानात राज्यसभांचा कार्यकाल निश्चित केलेला आहे का, तर नाहीये. घटनेमध्ये कुठेही संविधानाच्या पातीवर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल निश्चित नाहीये किंवा तो नमूद नाहीच आहे. कार्यकालाचा निर्णय हा संसदेवर सोपवलेला होता. कार्यकालाचा निर्णय जो काय तो संसदेवर सोपवला होता आणि आपल्याकडे जी काही 2 सभागृह संसद आहे ती संसद निर्माण होण्याच्या आधीच 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, कारण की 52ला आपल्याकडे नवीन संसद तयार होणार होती किंवा नवीन संसद तयार झाली, तर ती तयार होण्याच्या आधीच 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार सभासदांचा कार्यकाल हा संसदेने 6 वर्ष निश्चित केला. 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार सभासदांचा कार्यकाल जो काय तो संसदेने 6 वर्ष निश्चित केला आणि हा कार्यकाल अमेरिकन सेनेट सदस्यांप्रमाणेच आहे. म्हणजे आपल्याकडे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल घटनेमध्ये कुठेही नमूद नाहीये, कारण की कार्यकालाचा निर्णय हा संसदेवर सोपवलेला होता आणि संसदेने 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार हा कार्यकाल 6 वर्षे निश्चित केलेला आहे. तर त्यामुळे हा कार्यकाल अमेरिकन सेनेट सदस्यांप्रमाणे आहे असं म्हणायला जागा होते आणि म्हणून जे काही ब विधान आहे की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सेनेट सदस्यांप्रमाणे आहे हे म्हणणं बरोबर आहे, का तर आपल्याकडे या पद्धतीने त्याच्यावरचा निर्णय घेतला होता. तर त्यामुळे अशाही प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपण तयार ठेवण्याची गरज आहे, कारण की थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न सुद्धा आयोग कधी कधी विचारतं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद आहे. आता पहा की अनुसूचीविषयीचे प्रश्न सुद्धा आयोग अधूनमधून विचारत राहतं, परिशिष्टाविषयीचे प्रश्न सुद्धा आयोग अधूनमधून विचारत राहतं. तर त्यामुळे त्याचीही तयारी आपण ठेवणे गरजेचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की भाषाविषयक बाबतीत सर्व भाषांच्या संदर्भ 22 भाषांचा संदर्भ आपल्याला किमान पातळीवर माहिती पाहिजे, तसं अनुसूची विषयक किंवा भागांच्या विषयक भारतीय राज्यघटनेचे जे काही भाग आहेत त्या भागांविषयी सुद्धा प्रश्न जे काय ते अधूनमधून आयोग विचारत राहतं. तर इथं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेतील जागा वाटपाची तरतूद आहे आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 पहिली अनुसूची, पर्याय 2 दुसरी अनुसूची, पर्याय 3 तिसरी अनुसूची आणि पर्याय 4 चौथी अनुसूची. तो ऑब्व्हियसली याचं उत्तर आपल्याला सहज पद्धतीने देता येईल, ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 चौथी अनुसूची, कारण की चौथ्या अनुसूचीमध्येच या ठिकाणी घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेतील जागांची वाटपाबाबतची तरतूद जी काही ती केलेली आहे. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौथी अनुसूची. तर याकरता या ठिकाणी आपल्याला ज्या काही भारतीय राज्यघटनेच्या सबंध 12 परिशिष्टांची किंवा 12 अनुसूचींची माहिती जी आहे ती असली पाहिजे. किमान पातळीवरती सबंध या अनुसूचींची शीर्षक किंवा विषय काय आहेत याचा
संदर्भ माहिती असला पाहिजे, की जसं पहिल्या अनुसूची अंतर्गत राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांचं राज्यक्षेत्र या संदर्भाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या अनुसूचीमध्ये वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांचा संदर्भ पाहायला मिळतो, म्हणजे वेतन, भत्ते आणि विशेष अधिकारांचा संदर्भ पाहायला मिळतो. चौथी अनुसूची जी आहे की ज्यामध्ये राज्य व केंद्र प्रदेशांच्या राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे. पाचवी अनुसूची ऑब्व्हियसली या ठिकाणी पाचवी आणि सहावी अनुसूची आपल्याला सहज पद्धतीने लक्षात ठेवता आली पाहिजे. विशेषतः जो काही पेसा कायदा 1996 आहे या अर्थाने या ठिकाणी जी काही पाचवी अनुसूची आहे ती महत्त्वपूर्ण आहे. तर त्यामुळे पाचवी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण या अर्थाने ही पाचवी अनुसूची सांगतील की ज्याच्याशी संबंधित पेसा कायदा 1996 आहे. त्यानंतर सहावी अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या आदिवासी किंवा जमाती क्षेत्रांचं प्रशासन, म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी जनजातीय क्षेत्रांचं प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सहावी अनुसूची महत्त्वाची आहे. सातवी अनुसूची ऑब्व्हियसली संघ, राज्य आणि समवर्ती सूचीविषयी आहे, कारण की या तिन्ही सूचीमधील विषयांची यादी यामध्ये स्पष्ट केलेली आहे. आठवी अनुसूची मान्यताप्राप्त भाषा किंवा राजभाषेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर नववी अनुसूची काही कायदे व विनिमय विधिग्राह्य असणे, ही जी नवी अनुसूची पहिल्या घटनावस्तूनुसार या ठिकाणी विचार घेतलेली आहे आणि तब्बल 284 अधिनियमांचा समावेश या नव्या अनुसूचीमध्ये केला गेलेला आहे. तर असे काही कायदे व विनिमय विधिग्राह्य असणे याचा संदर्भ नव्या अनुसूचीमध्ये आहे. त्यानंतर नव्या अनुसूचीबद्दल हेही माहिती असणं गरजेचं आहे की नव्या अनुसूचीतील कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन प्रमुखांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करता येत नाही, हेही महत्त्वाचं आहे, कारण की नव्या अनुसूचीमध्ये असणारे कायदे त्या बाबतीत अपवाद आहेत की ज्याबाबत या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायालयीन प्रमुखांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू शकत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामुळे पहिल्या घटनेनुसार निर्माण केलेली ही नवी अनुसूची जी आहे ती देखील महत्त्वाची आहे. त्यानंतर 10वी अनुसूची की जी पक्षांतर बंदी कायद्याची सांगता येते, पक्षांतराच्या कारणावर अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी या 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्ट केलेल्या. 52व्या घटनानुसार निर्माण केलेली ही 10वी अनुसूची की ज्यामध्ये पुढे 91व्या घटनानुसार सुद्धा काही संदर्भ स्पष्ट केलेले आहेत. 11वी अनुसूची की जी पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करणारी आहे, म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करणारी ही 11वी अनुसूची की ज्यामध्ये 29 विषयांचा समावेश होतो. 73व्या घटनेनुसार निर्माण केलेली ही 11वी अनुसूची. आणि 12वी अनुसूची की जी 74व्या घटनेनुसार निर्माण केलेली आहे, जी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या निश्चित करणारी आहे किंवा नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करणारी 12वी अनुसूची आहे की ज्यामध्ये 18 विषयांची यादी स्पष्ट केलेली आहे. तर अशा या सबंध 12 अनुसूची किंवा 12 परिशिष्ट्यांचा संदर्भ आपल्याला पाठच असला पाहिजे की जेणेकरून त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर आपल्याला तो सोडवता यावा. त्यानंतर आणखीन एक प्रश्न जो आहे तो या पद्धतीने विचारलेला आपल्याला पाहायला मिळेल की लोकपालाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकपालाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 अजय माणिकराव खानविलकर, 2 सतीशचंद्र शर्मा, 3 सूर्यकांत वर्मा आणि 4 संजीव खन्ना. तर मित्रांनो तर एक लक्षात घ्या की अशाच प्रकारचा प्रश्न मागे एकदा आयोगाने विचारला होता, तो म्हणजे आपल्या लोकपाल पदी असणारे पहिले व्यक्ती कोण किंवा लोकपाल समितीच्या अध्यक्षपदी नेमले गेलेले पहिली व्यक्ती कोण, तर ते होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. तर तसंच असाही प्रश्न इथं विचारलेला आहे की लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर देता येईल अजय माणिकराव खानविलकर, पर्याय क्रमांक 1, कारण की दुसरे लोकपाल अध्यक्ष म्हणून या ठिकाणी यांचा विचार करता येऊ शकेल. पहिले होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, तर दुसरे आहेत अजय माणिकराव खानविलकर. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अजय माणिकराव खानविलकर. मग आता इथं पहा की या ठिकाणी लोकपालाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे, कारण की लोकपाल पदी किंवा लोकपाल अध्यक्षपदी कोण व्यक्ती आहे किंवा कोण व्यक्ती पहिल्यांदा येऊन गेली होती असं विचारण्याच्या ऐवजी या ठिकाणी लोकपाल पदाच्या तरतुदीविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारला तर त्याही आपल्याला माहिती असल्या पाहिजे. जसं की लोकपाल पीठ किंवा लोकपाल समितीमध्ये असणारी सदस्य संख्या असते 9, एकूण 9 सदस्य यांचं लोकपाल पीठ असतं. 1 अध्यक्ष आणि इतर 8 सदस्य त्यामध्ये असतात. कार्यकाल 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. निवड समिती म्हणजे लोकपालाच्या या लोकपाल पीठाची निवड करणारी निवड समिती जी आहे ती कोण असते आणि त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो. तर लोकपाल निवड समितीमध्ये लोकपाल आणि लोकपालाच्या समितीमधील सदस्य निवडण्यासाठी जी समिती असते त्यामध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, भारताचे सरन्यायाधीश व त्याखेरीज सर्वांनी मिळून सुचवलेले कायदेपंडित 5 सदस्य असतील असा उल्लेख या ठिकाणी कायद्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे या लोकपालाच्या निवड समितीमध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश होतो अशाही दृष्टीने प्रश्न विचारला गेला तर आपल्याला हे माहिती पाहिजे की पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, भारताचे सरन्यायाधीश आणि त्याखेरीज सर्वांनी मिळून सुचवलेले कायदेपंडित हे 5 सदस्य असतील असा कायद्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. नियुक्ती
भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. लोकपालपदी असणाऱ्या सबंध या 9 सदस्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांनी 23 मार्च 2019 रोजी लोकपाल, देशाचे प्रथम लोकपाल म्हणून पदाची शपथ घेतली होती. 2017 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. नियुक्तीवेळी घोष यांचे वय 66 वर्षे होते. म्हणजेच 2019 नंतर 4 वर्षे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. कारण की वयाची मर्यादा ही 70 वर्षे स्पष्ट केली असल्यामुळे 66 वर्षानंतर 4 वर्षे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. सध्या जर पाहायचं झालं तर आता देखील म्हणजे 2026 मध्ये देखील 10 मार्च 2024 पासून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर लोकपाल म्हणून कार्यरत आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी प्रश्न 2024 मध्ये विचारलेला असेल काय किंवा आताही जर विचारला गेला तर या ठिकाणी याच व्यक्तीचं नाव सांगता येऊ शकेल, ते म्हणजे न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे लोकपाल पीठाच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. तर त्यामुळे अशाही प्रकारच्या प्रश्नांच्या दृष्टीने आपण लोकपाल पदाची संपूर्ण माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की त्याही दृष्टीने प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितच वाव आहे. मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये आपण असं पाहिलं होतं की सध्या लोकपाल अध्यक्षपदी कोण व्यक्ती कार्यरत आहे, आणि आपण सांगितलं किंवा न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे सध्या ठिकाणी लोकपालपदी कार्यरत आहेत. तर मित्रांनो, अशाही प्रकारचा प्रश्न विचारायला आयोगाला वावा आहे की सध्या महाराष्ट्राच्या अंतर्गत लोकायुक्तपदी कोण व्यक्ती कार्यरत आहे, असे या ठिकाणी आयोग जे काय ते विचारू शकतो. तर मग अशा वेळेस आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की सध्या महाराष्ट्राच्या अंतर्गत लोकायुक्तपदी किंवा उपलोकायुक्तपदी कोणती व्यक्ती कार्यरत आहे. तर सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर व्ही.एम. कानडे, विद्यासागर मुकुंदराव कानडे किंवा निवृत्त न्यायमूर्ती असणारे व्ही.एम. कानडे हे सध्या महाराष्ट्राच्या लोकायुक्तपदी कार्यरत आहेत, आणि श्री संजय भाटिया हे उपलोकायुक्तपदी कार्यरत आहेत. तर त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकायुक्त आणि उपलोकायुक्तपदी कोणत्या व्यक्ती कार्यरत आहेत याही बाबी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की जेणेकरून त्याविषयी प्रश्न विचारला तर आपली तयारी असावी. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे की जो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. पहा, पुढचा एक प्रश्न मी या पद्धतीने सांगितलेला आहे की पुढील विधाने विचारात घ्या. 73व्या घटनास्थी कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे, आणि बी 74व्या घटनास्थी कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आला आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए आणि बी दोन्ही, आणि पर्याय 4 ए आणि बी पैकी कोणतेही नाही. बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला 73 आणि 74व्या घटनास्थीतला हा जो काही संदर्भ आहे तो समजत नाही किंवा त्याबाबत आपला गोंधळ उडतो. कोणता संदर्भ? तर बहुतांश मुले असं समजतात की या ठिकाणी 73व्या घटनास्थीच्या बाबतीत जो भाग 9 ॲड करण्यात आलेला आहे किंवा भाग 9 जो नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे तो काही नव्याने समाविष्ट करण्यात आलेला नाही आहे, तो पूर्वीपासूनच भाग 9 अस्तित्वात होता, असं या ठिकाणी बऱ्याचशा मुलांचा समज असतो. पण तसं या ठिकाणी समजणं चुकीचं आहे. का तर
जी काही इथं विधाने दिलेली आहेत या प्रश्नामध्ये की 73व्या घटनास्थळी कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे, हे विधान पूर्णतः बरोबर आहे. कारण की 73व्या घटनास्थळीद्वारेच आपण याकडे भाग 9 जो काय तो नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे म्हणणं योग्य आहे. त्यानंतर 74व्या घटनास्थळी कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत भाग 9 जोडण्यात आलेला आहे, हेही विधान बरोबर आहे. कारण की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता भाग 9 ऍड करण्यात आलेला आहे किंवा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरता 74व्या घटनेद्वारा भाग 9A किंवा भाग 9 जोडण्यात आलेला आहे. तर त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे या ठिकाणी कोणती विधाने बरोबर आहेत असं जर सांगायचं झालं तर या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही. ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत, उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. पण आता एक तांत्रिक बाजू जी आहे की जी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही दृष्टीने जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याची माहिती असावी. तर मी या ठिकाणी ही माहिती जाणीवपूर्वक इथं सांगतोय की बहुतांश विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती नसावी, म्हणून या ठिकाणी ही माहिती मी जाणीवपूर्वक सांगतोय की 73व्या घटनास्थळीद्वारे जो भाग 9 भारतीय घटनेत नव्याने दाखल केला तो पूर्वीचा भाग 9 की जो पहिल्या अनुसूचीच्या पार्ट डी मधील प्रदेश दर्शवणारा होता. कारण की पहिल्या अनुसूचीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा संदर्भ पाहायला मिळतो. पण या ठिकाणी पहिल्या अनुसूचीमध्ये अगोदर म्हणजे आपल्याकडे राज्य पुनर्रचना कायद्याच्या माध्यमातून घटक राज्य आणि केंद्र प्रदेश निर्माण होण्याच्या आधीची जर अवस्था आपण जर पाहिली तर भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, पार्ट डी अशी विभागणी होती. म्हणजे आपल्याकडे घटक राज्य आणि केंद्र प्रदेशांची विभागणी ही 4 भागात केली होती. त्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, पार्ट डी अशी विभागणी पहिल्या अनुसूचीमध्ये होती. तर हा जो काही भाग 9 आहे कोणता की जो 73व्या घटनास्थळी नव्याने ऍड केलेला भाग 9 आहे की जो पूर्वी म्हणजे कधी तर 73वी घटनास्थळी होण्याच्या आधी हा जो भाग 9 आहे तो कोणत्या अर्थाने ओळखला जात होता तर हा भाग 9 जो आहे तो पहिल्या अनुसूचीच्या पार्ट डी मधील प्रदेश दर्शवणारा भाग 9 होता. म्हणजे पार्ट डी मध्ये मोडणारे जे काही प्रदेश होते अंदमान निकोबार बेटे यांना या ठिकाणी दर्शवणारा हा भाग होता भाग 9. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार प्रांतांची 4 भागात म्हणजेच आपल्याकडे राज्य पुनर्रचना कायद्यानुसार प्रांतांची जी काही 4 भागामध्ये विभागणी केलेली होती पार्ट ए, बी, सी, डी ती विभागणी रद्द केली गेली आणि घटक राज्य व केंद्र प्रदेश आपल्याकडे निर्माण करण्यात आले. याकरता 1956च्या 7व्या घटनास्थळीनुसार कारण की या आपल्याकडे हे जे काही पार्ट ए, बी, सी, डी आहे ते रद्द करण्याकरता 1956ची 7वी घटनास्थळी केली गेली आणि 7व्या घटनास्थळीनुसार प्रांतांची ही जी पूर्वीची विभागणी होती पार्ट ए, बी, सी, डी मध्ये ती रद्द करण्यात आली, जी विभागणी घटनेच्या भाग 6, 7, 8, 9 मध्ये दिली होती. म्हणजे ही जी काही विभागणी आहे पहिल्या अनुसूचीमधली पूर्वीची जी विभागणी आहे पार्ट ए, बी, सी, डी यांची प्रांतांची तर ती आपल्याकडे 7व्या घटनानुसार रद्द करण्यात आली की जी विभागणी घटनेच्या भाग 6, 7, 8, 9 मध्ये दिली होती. म्हणजे पूर्वी दिली होती 7वी घटनास्थळी होण्याच्या आधी ही जी काही विभागणी आहे ती या 4 भागामध्ये भाग 6, 7, 8, 9 मध्ये दिली होती. कोणत्या 4 भागामध्ये तर पार्ट ए, बी, सी, डी अशी जी काही 4 भागातली विभागणी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या भाग 6, 7, 8, 9 मध्ये दिली होती की जी 7व्या घटनानुसार विभागणी रद्द करण्यात आलेली आहे. मात्र भाग 9 हा 1956च्या 7व्या घटनास्थळी निरसित केला होता जो नव्याने 73व्या घटनास्थळीद्वारा दाखल केला गेला. म्हणजे जो काही पार्ट डी होता की जो 7व्या घटनास्थळीनुसार रद्द केलेला होता तो पार्ट डी की ज्याचा संदर्भ 9व्या भागामध्ये होता तर तो भाग 9 जो काय आहे तो 73व्या घटनास्थळी नव्याने ऍड केला गेलेला आहे, दाखल केला गेलेला आहे. म्हणजे पूर्वीचा भाग 9 की ज्यामध्ये पार्ट डी मधल्या प्रांतांचा विचार होत होता किंवा अंदमान निकोबार बेटांचा विचार केला जात होता तर तो भाग 9 आपल्याकडे 73व्या घटनानुसार नव्याने ऍड केला गेलेला आहे, नव्याने घटनेत दाखल केला गेलेला आहे हे म्हणायला जागा होते. त्यामुळे बहुतांश मुलांच्या मनामध्ये हा जो काही गोंधळ असतो की भाग 9 जो काय तो नव्याने ऍड केलेला नाहीये तर तो पूर्वीपासूनच होता, तर हा आपला जो समज आहे तो चुकीचा आहे किंवा ही धारणा जी काय ती चुकीची आहे की भाग 9 हा पूर्वीपासूनच होता. भाग 9 आपल्याकडे होता पण तो 7व्या घटनानुसार रद्द करण्यात आलेला होता. नंतर तो भाग 9 जो आहे तो पुन्हा नव्याने ऍड केला गेला 73व्या घटनानुसार की जो ग्रामीण पंचायत राज संस्थांसाठी विचार घेतला गेलेला आहे. आणि 74व्या घटनानुसार भाग 9A जो आहे तो नव्याने निर्माण केलेला आहे. जसा भाग 9 नव्याने दाखल केला गेला तसा भाग 9A जो आहे तो 74व्या घटनानुसार निर्माण केला गेलेला आहे. तर त्यामुळे भाग 9चा संबंध 73व्या घटनानुसार ग्रामीण पंचायत राज संस्थांशी आहे आणि भाग 9A चा संबंध जो काही तो 74व्या घटनानुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी आहे. तर त्यामुळे दोन्ही विधाने या प्रश्नातली बरोबर असल्यामुळे उत्तर आपल्याला पर्याय 3 हे सांगता येईल. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश मंजूर करावा लागतो. जे कोणत्या बहुमताने मंजूर करावा लागतो असा प्रश्न विचारलेला आहे की सर्वोच्च न्यायालयातील मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत
म्हणजे सरन्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांची संख्या यामध्ये जर वाढ करायची असेल तर ती वाढ करण्यासाठी संसदेतील कोणत्या ठरावाद्वारे तो ठराव मंजूर करावा लागतो आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 साध्या बहुमताने, पर्याय 2 विशेष बहुमताने, पर्याय 3 निम्म्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने आणि पर्याय 4 विशेष बहुमत किंवा आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळ मंडळाच्या सहमतीने किंवा मान्यतेने. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्याकडे याकरता घटनादुरुस्ती केली जात नाही आणि मग घटनादुरुस्ती केली जात नसल्यामुळे या ठिकाणी खालील जे काही 3 पर्याय आहेत म्हणजे 2, 3, 4 यांचा विचारच करण्याची गरज नाहीये. विशेष बहुमताने, निम्म्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने किंवा विशेष बहुमतवर सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने याचा विचार करण्याची गरजच नाही, कारण की याकरता आपल्याकडे घटनादुरुस्ती होत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किंवा सरन्यायाधीशांच्या शिवाय इतर न्यायाधीशांची संख्या वाढवण्याकरता आपल्याकडे घटनादुरुस्तीचा विचार केला जात नाही आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 साध्या बहुमताने. पर्याय क्रमांक 1 साध्या बहुमताने याचा विचार केला जातो आणि मग एक प्रकारे या ठिकाणी ही साध्या बहुमताने विचार करत असताना याकरता कायदा तयार करावा लागतो, कायदा किंवा विधेयक मांडावं लागतं आणि त्या आधारे ही जी काही संख्या आहे ती आपल्याला वाढवता येऊ शकते. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 साध्या बहुमताने. मग आता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या संशोधन बिल, मी उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी समजून घेण्यासाठी की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या संशोधन बिल 2019 हे 5 ऑगस्ट 2019 रोजी विधी व न्यायमंत्री, तत्कालीन विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत मांडलं होतं. यात इतर न्यायाधीश संख्या 30 वरून 33 करण्याचं योजली आहे. या कायद्यानुसार सध्या इतर न्यायाधीश संख्या 33 झाली आहे. म्हणजे आता देखील या ठिकाणी न्यायाधीश संख्या जी आहे ती 33 आहे. सरन्यायाधीशासह सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीश संख्या 34 झाली आहे. म्हणजे सांगायचं हेतू काय की आपल्याकडे न्यायाधीश संख्येमध्ये वाढ करण्याकरता अशा प्रकारचं विधेयक मांडलं जातं आणि त्या विधेयकाच्या माध्यमातून साध्या बहुमताने ही न्यायाधीश संख्या वाढवली जाते. तर त्या अर्थाने या ठिकाणी उत्तर सांगता येईल साध्या बहुमताने पर्याय 1. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय ए, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. पर्याय बी, राष्ट्रपतींनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून काढून टाकता येते. पर्याय उत्तरे फक्त एक, पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 ए व बी दोन्ही, पर्याय 3 फक्त बी आणि पर्याय 4 ए व बी दोघांपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की पहिल्यांदा या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात जो काही मी उल्लेख केलेला आहे तो नीट लक्षपूर्वक पहा. का तर मी काय म्हटलेलं आहे की इथं आयोगाने मराठी जे भाषांतर केलेलं या प्रश्नाचं ते थोडंसं चुकीचं वाटतं. कारण की पर्याय ए मध्ये काय दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे, वर्णन केलेले आहे असा शब्द वापरलेला आहे. पण ऍक्च्युली तुम्ही जर इंग्लिशमध्ये खाली वाचलं तर काय उल्लेख केलेलं आहे पहा की आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स द क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट म्हटलेलं आहे. क्वालिफिकेशन याचा अर्थ काय होतो? पात्रता, अर्हता. पण मराठी भाषांतरामध्ये पात्रता हा शब्द वापरलाच नाही की कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. वर्णन केलेले आहे याचा अर्थ कसा घ्यायचा हा प्रश्न पडतो आणि म्हणून या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा मराठी भाषांतराच्या पोटी किंवा चुकीच्या मराठी भाषांतराच्या पोटी आपला प्रश्न जो काय तो चुकतो. म्हणजे इथं आयोगाचीच या ठिकाणी जी काही भाषांतराच्या पातळीवरची जी भूमिका आहे ती थोडीशी कमकुवत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की आयोग शेवटी आपल्या मराठी भाषांतरापेक्षा या ठिकाणी इंग्रजीमध्ये जो प्रश्न विचारला त्याला ग्राह्य धरतं. कारण की आयोगाने आधी सुद्धा बऱ्याच वेळा सूचना केलेल्या आहेत की आम्ही इंग्रजीमध्ये जो मूळ प्रश्न विचारला गेलेला आहे त्यालाच ग्राह्य धरू, मराठी भाषांतराला ग्राह्य धरणार नाही. तर त्यामुळे आपण शक्यतो अशी जर आपल्याला काही शंका वाटत असेल तर इंग्रजीमध्ये त्याबाबत काय दिलेलं आहे हे वाचणं आवश्यक आहे. तर इथं या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे असं जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी पर्यायी जी उत्तर दिली आहेत की फक्त ए व बी दोन्ही, फक्त बी, ए व बी दोघांपैकी कोणतेही नाही. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी उत्तर काय सांगता येईल या दोन्ही विधानांकडे पाहिल्यानंतर तर ए व बी दोन्ही. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्येच राष्ट्रपती पदासंबंधीची पात्रता याचा उलगडा केलेला आहे आणि राष्ट्रपतींनी राज्यघटनेचं म्हणजे संविधानाचं उल्लंघन केलेलं असेल तर त्यांना महाभियोगाद्वारा पदावरून काढता येतं, कलम 61 द्वारा पदावरून त्यांना दूर करता येतं. तर त्यामुळे या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत. मग उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ए व बी दोन्ही. आता पहा की या ठिकाणी कलम 58 मध्ये जी काही राष्ट्रपती पदासंबंधीची पात्रता स्पष्ट केलेली आहे ती कशा पद्धतीने आहे की तो भारताचा नागरिक असावा, वयाची 35 वर्षे पूर्ण असावीत, लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावा, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा आणि कोणत्याही स्तरावर केंद्र व राज्य स्थानिक स्तरावर स्थानिक नोकरीत असू नये. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की इथं लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावा याचा संदर्भ जो काय तो पात्रतेमध्ये दिला गेलेला आहे.
तर तो लोकसेवेवरच निवडून येण्यास पात्र का असावा? असा जो पात्रतेचा उल्लेख इथं केलेला आहे, तो का केलेला आहे की तो लोकसेवेवरच निवडून येण्यास पात्र असावा? बहुतांश वेळा मी हा प्रश्न जो काही तो मुलांना विचारतो. का तर एक लक्षात घ्या की राष्ट्रपती हा गणराज्य या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लोकांचा प्रतिनिधी आहे. तो लोकांद्वारे अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो आणि म्हणून या ठिकाणी तो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सभागृहात निवडून येण्यास पात्र असावा असं म्हटले गेले. कारण की राष्ट्रपती हा आपल्याकडे गणराज्याचं प्रतीक आहे, किंबहुना गणराज्याच्या माध्यमातून तो लोकांचं प्रतिनिधित्व करतो, जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचा तो सदस्य असावा अशी पात्रता या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की लोकसभेवरतून निवडून येण्यास पात्र असावा. कारण की आपल्याकडे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह कोणतं आहे? लोकसभा. तर त्यामुळे लोकसभेवरतून निवडण्यास पात्र असावा असा जो उल्लेख केलेला आहे तो त्या अर्थाने केलेला आहे आणि तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा असंही म्हटलेलं आहे. कारण की राष्ट्रपतीची जी भूमिका आहे ती निपक्षपाती भूमिका आहे. जर का तो राज्यसभा किंवा लोकसभा या कोणत्याही प्रकारचे एखादे सभागृहाचा सदस्य जर असेल तर तो कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या थ्रू तो सभागृहाचा सदस्य असणार आहे. लोकसभेवर जर तो या ठिकाणी सभागृहाचा सदस्य म्हणून विचार घेतला गेला तर तो कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दृष्टीनेच तो विचार घेतला जाईल. पण जर का तो राजकीय पक्षाच्या दृष्टीने विचार घेतला गेला तर त्याची भूमिका निष्पक्ष राहील का, निपक्षपाती राहील का? राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रपती पदी येणारी व्यक्ती ही कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू नये किंवा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा अशी जी काही पात्रता स्पष्ट केलेली आहे ती त्याच्या निपक्ष भूमिकेच्या दृष्टिकोनातूनच स्पष्ट केलेली आहे. आता बरेचसे विद्यार्थी मला असं विचारतात की राष्ट्रपती हा कोणत्या ना कोणत्या पक्षाद्वारे निवडून आलेला असतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये तो कोणत्या ना कोणत्या पक्षाद्वारे निवडून आलेला असतो. पण मित्रांनो एक लक्षात घ्या की भलेही तो कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाद्वारे निवडून आलेला असला तरी तो जेव्हा राष्ट्रपतीपदी येतो, राष्ट्रपतीपद जेव्हा तो भूषवतो तेव्हा तो कोणत्याही राजकीय पक्षाचा समजला जात नाही, तर तो भारताचा निष्पक्ष आणि निपक्षपाती राष्ट्रपती म्हणून समजला जातो आणि त्याची भूमिका तशीच असणं अपेक्षित आहे. भले तो कोणत्या राजकीय पक्षाद्वारे निवडून आलेला असला तरी सुद्धा. तर त्यामुळे तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा ही त्याच्या निष्पक्ष भूमिकेची पुरावा देतो आणि त्याचबरोबर तो कोणत्याही स्तरावर नोकरीत असू नये, केंद्र किंवा राज्य स्तरावर, स्थानिक स्तरावर असाही उल्लेख त्याच्या पात्रतेमध्ये केलेला आहे. आणि ऑब्व्हियसली कलम 61 द्वारा त्याच्या महाभियोगाचा संदर्भ दिलेला आहे आणि संविधानाचं उल्लंघन जर केलं असेल तर त्याला महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल कालच्या गट ब च्या एक्झाममध्ये पण उपराष्ट्रपती पदाच्या पात्रतेविषयी प्रश्न विचारला होता, जसं या ठिकाणी राष्ट्रपतीच्या पात्रतेविषयी प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची पात्रता असो, राष्ट्रपती पदाची पात्रता असो किंवा इतर कोणत्याही घटनात्मक पदासंबंधीची पात्रता असो त्याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा की जेणेकरून त्याविषयी प्रश्न विचारला तर आपली तयारी असावी. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, कोणती अनुसूची केंद्र व राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? म्हणजेच कोणती परिशिष्ट जे काय आहे ते केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे. मागाशीच आपण परिशिष्टांची पूर्ण यादी जी काय आहे ती एका प्रश्नामध्ये पाहिलेली आहे. तर इथंही आपल्याला त्याच अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. पर्याय 1 अनुसूची 5, पर्याय 2 अनुसूची 6, पर्याय 3 अनुसूची 7 आणि पर्याय 4 अनुसूची 8. तो ऑब्व्हियसली आपल्याला मगाशी जो काही तक्ता मी अनुसूचीच्या बाबतीत स्पष्ट केला होता त्यावरून आपल्याला सांगता येईल की आपल्याकडे केंद्र व राज्यामध्ये अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित अनुसूची 7 आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. की अनुसूची 7 की ज्यामध्ये या ठिकाणी केंद्र राज्य संबंधांची चर्चा केलेली आहे आणि या ठिकाणी अनुसूची 7 मध्येच या संघ सूची, समवर्ती सूची, राज्यसूची यांचा संदर्भ जो काय तो विस्ताराने आपल्याला पाहायला मिळतो. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 11 मध्ये कायदेशीर संबंध कलम 249 ते 357 अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात. भाग 11 मध्ये प्रशासकीय संबंधांची चर्चा केलेली 256 ते 263 या कलमांतर्गत. भाग 12 व 13 मध्ये वित्तीय संबंधांची चर्चा केलेली कलम 264 ते 307 अंतर्गत. त्याचबरोबर परिशिष्ट 7 की ज्यामध्ये कलम 246 नुसार तिन्ही सूचींचा उल्लेख केलेला आहे, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, आणि कलम 248 नुसार शेषाधिकार, उर्वरित विषय किंवा अवशिष्ट अधिकार किंवा रेसिड्युअरी पॉवर ऑफ लेजिस्लेशनचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की केंद्र राज्य संबंधाविषयीच्या घटनात्मक तरतुदी म्हटलं की आपल्याला परिशिष्ट 7 ही लक्षात राहिलं पाहिजे, भाग 11 ही लक्षात राहिला पाहिजे, भाग 12, 13चाही संदर्भ लक्षात राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर कायदेशीर संबंधाशी संबंधित कलम कोणती, प्रशासकीय संबंधाशी संबंधित कलम कोणती, वित्तीय संबंधाशी संबंधित कलम कोणती, किंबहुना ज्या 3 सूचींचा संदर्भ आपल्याला परिशिष्ट 7 मध्ये पाहायला मिळतो त्याचा कोणत्या कलमाशी संबंध आहे आणि अवशिष्ट अधिकार किंवा शेषाधिकार यांचाही संदर्भ कोणत्या कलमाशी आहे हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या संबंध अर्थाने या ठिकाणी केंद्राच्या संबंधाविषयी हा भाग जो काय तो घटनात्मक तरतुदीच्या आधारावर लक्षात ठेवू शकता. एवढंच नव्हे तर एक लक्षात घ्या की मागा आयोगाने असाही प्रश्न विचारला की केंद्राच्या संबंधाची भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक चर्चा कोणत्या भागात केलेली आहे? तर ऑब्व्हियसली याचं उत्तर देता येईल भाग 11 मध्ये, कारण की कायदेशीर संबंध आणि प्रशासकीय संबंध या दोघांचीही केंद्राच्या संबंधाच्या पातळीवरची
विस्तृत चर्चा भाग 11 मध्ये केलेली असल्यामुळे केंद्राच्या संबंधाची सर्वाधिक चर्चा कोणत्या भागात केलेली आहे तर भाग 11 मध्ये असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे याही दृष्टीने ही संबंध घटनात्मक तरतुदी महत्त्वाच्या आहेत. पुढचा एक प्रश्न की जोही पुन्हा या ठिकाणी संघराज्य प्रणालीविषयीच आहे. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. ए पर्याय अखिल भारतीय सेवा, बी एकेरी न्यायव्यवस्था, सी स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि डी अधिकारांची विभागणी. पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 फक्त ए आणि सी, पर्याय 2 फक्त ए आणि बी, पर्याय 3 फक्त बी आणि सी आणि पर्याय 4 फक्त सी आणि डी. आता पूर्णपणाने आपल्याला हा प्रश्न जो काय तो समजला असेल तरच त्याचं उत्तर आपण देऊ शकता की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कोणत्या अशा वैशिष्ट्यांचा त्यामध्ये समावेश होत नाही. कारण की भारतीय संघराज्य वैशिष्ट्यांचा जर विचार करायचा झाला तर भारताचं संघराज्य हे अधिकाधिक एकात्मतेकडे झुकलेलं आहे, केंद्राकडे झुकलेलं आहे. केंद्र सरकारकडे अधिकाधिक पॉवर्स आहेत, केंद्र सरकारकडे अधिकाधिक शक्ती एकवटलेली आहे. अमेरिकन संघराज्याप्रमाणे आपल्याकडे अधिकारांची विभागणी ही समान पद्धतीने नाहीये केंद्र आणि घटक राज्यांच्या पातळीवर. त्यामुळे जो काही प्रश्न विचारलेला आहे तो कोणत्या अर्थाने विचारला आहे की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये अशा कोणती वैशिष्ट्ये आहेत की ज्यांचा समावेश त्यामध्ये होत नाही. का तर एक प्रकारे त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी त्याचा संदर्भ जो आहे तो एक तर्फी या अर्थाने विचार घ्यायचा आहे किंवा एक केंद्रीय अर्थाने विचार घ्यायचा आहे. तर इथं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 फक्त ए आणि बी की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्यायव्यवस्था यांचा समावेश होत नाही. मग उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 फक्त ए आणि बी. मग आता पहा की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांचा विचार करायचा झाला तर कोणती वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्ये सांगता येतात की ज्यातून अधिकाधिक अधिकारांची विभागणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामध्ये दुहेरी शासन हे पहिलं वैशिष्ट्य आहे, लिखित संविधान हे दुसरं वैशिष्ट्य आहे, अधिकारांची विभागणी. आता लिखित संविधान हे दुसरं वैशिष्ट्य मी का सांगतोय कारण की ज्या संविधानामध्ये किंवा ज्या लिखित संविधानामध्ये अधिकारांची विभागणी निश्चित केलेली आहे ते लिखित संविधान हे भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य म्हणून संघराज्य पातळीवर सांगता येऊ शकतं. अधिकारांची विभागणी ऑब्व्हियसली ती केलेली आहे. संविधानाचं सर्वश्रेष्ठत्व म्हणजे आपल्या संविधानामध्ये केंद्र सरकारकडे अधिकाधिक अधिकार देऊ केलेले असले तरी सुद्धा केंद्र सरकार हे सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला जागा होत नाही. का तर केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो दोन्ही सरकारांच्या मध्ये जर सर्वश्रेष्ठ कोण असेल तर ते संविधान सर्वश्रेष्ठ आहे. कोणतंही सरकार सर्वश्रेष्ठ नसून संविधान सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्या संघराज्य प्रणालीमध्ये मान्य केलेलं आहे. त्यामुळे संविधानाचं श्रेष्ठत्व हेही संघराज्य वैशिष्ट्य आहे. क्लिष्ट संविधान असे या ठिकाणी संघराज्य वैशिष्ट्य सांगता येईल. क्लिष्ट का तर सहजासहजी याच्यामध्ये आपल्याकडे दुरुस्ती करता येत नाही म्हणून क्लिष्ट संविधान. स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विसदनवाद म्हणजे द्विसभागृहाचा संदर्भ जो आहे तो आपल्याकडे मान्य केलेला आहे. तर त्यामुळे भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये कोणती तर या प्रकारची. मात्र भारतीय राज्यघटनेची एकात्म वैशिष्ट्ये कोणती आहेत, भारतीय राज्यघटनेची एकात्म वैशिष्ट्ये कोणती आहेत की ज्यामध्ये कुठेतरी भारतीय संघराज्य हे एककल्ली किंवा एककेंद्रीय आहे, एकात्म आहे असं म्हणायला जागा होते. तर त्यामध्ये प्रभावी केंद्र शासन कारण की केंद्र सरकारला अधिकाधिक शक्ती दिली गेलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये. एकच संविधान कारण की आपल्याकडे घटक राज्याचं वेगळं संविधान हे मान्य केलेलं नाहीये. घटक राज्य असो किंवा केंद्र सरकार असो दोघांसाठी एकच संविधान आहे. एकात्म न्यायव्यवस्था आपल्याकडे दुहेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली नसून एकात्म न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं अधिकाधिक महत्त्व दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे भारताच्या सर्व न्यायव्यवस्थेवर बंधनकारक असतात. एकच नागरिकत्व दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आपल्याकडे स्वीकारली गेलेली नाहीये. आपल्याकडे देशाचं एकच नागरिकत्व मान्य केलेलं आहे, घटक राज्यांचं नागरिकत्व अमान्य आहे. राज्यांना असमान प्रतिनिधित्व म्हणजे आता पहा की राज्यांना असमान प्रतिनिधित्व म्हणजे कोणत्या अर्थाने तर राज्यसभेच्या पातळीवरचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते अमेरिकन सिनेट प्रमाणे नाहीये. अमेरिकेच्या सिनेटमध्ये सर्व घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे. मात्र भारताच्या राज्यसभेमध्ये असणारं जे काही घटक राज्यांचं प्रतिनिधित्व आहे ते समान नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर 19 प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर तेच या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या पातळीवर 31 असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे घटक राज्य पातळीवरचं असणारं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व जे काय ते असमान आहे. आणीबाणीच्या तरतुदींच्या बाबतीत सुद्धा जर विचार केला तर केंद्राकडे अधिकाधिक अधिकार देऊ केलेले आहेत. अखिल भारतीय सेवा ही एक प्रकारे अखिल भारतीय सेवा म्हणून जरी ओळखली जात असली तरी त्यावर नियंत्रण जे आहे ते पूर्णतः केंद्र सरकारचं आहे. अखिल भारतीय सेवेतले अधिकारी घटक राज्य स्तरावर जरी काम करत असले तरी त्यांना केंद्र सरकारच्या
नियंत्रणाखाली काम करावं लागतं आणि राज्य सरकारच्याही नियंत्रणाखाली काम करावं लागतं, पण अंतिम नियंत्रण हे केंद्र सरकारचं असतं. त्यामुळे अखिल भारतीय सेवेचाही विचार एकात्म विशिष्टामध्ये करता येतो. आणि राज्ये अविनाशी नाहीत म्हणजेच काय, तर भारतीय राज्ये विनाशी आहेत. अविनाशी नाहीत म्हणजे काय, तर भारतीय राज्ये विनाशी आहेत. विनाशी आहेत म्हणजे कोणत्या अर्थाने, तर एखाद्या घटक राज्याची सीमा बदलणे किंवा एखाद्या घटक राज्याचं नाव बदलणे किंवा एक प्रकारे या ठिकाणी एखाद्या घटक राज्यातून नवीन घटक राज्याची निर्मिती करणे, या संबंध बाबतीतचे जे अधिकार आहेत ते अधिकार हे केंद्र सरकारकडे देऊ केलेले आहेत. आणि त्यामुळे राज्ये अविनाशी नाहीत किंवा राज्ये विनाशी आहेत असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे ही संबंध अशी वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यातून भारतीय संघराज्याचं एकात्म वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते आणि भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये ही वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करता येतील. तर त्या अर्थाने ही दोन्ही यादी आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. प्रश्न जो काय तो थोडासा विचारत असताना कायद्याच्या भाषेमध्ये विचारला गेलेला आहे. जशी कायद्यामध्ये भाषा नमूद केलेली आहे तशाच पद्धतीने विचारलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर या 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, पर्याय 2 निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, पर्याय 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून आणि पर्याय 4 पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी आपल्याकडे कोणत्याही पंचायत संस्थेचा जो काही कार्यकाल आहे तो एक प्रकारे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासूनच गणला जातो आणि त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून या ठिकाणी हा जो काही कार्यकाल आहे तो 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील असं म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेच्या 243 तरतुदीनुसार. तर त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. मग आता कशा अर्थाने, तर कलम 243 जर आपण काढून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या कलम 243 मध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत की या 73व्या घटनास्थीने सर्व पंचायत राज संस्थांच्या कार्यकालात समानता आणली. 73व्या घटनास्थीच्या माध्यमातून सर्व पंचायत राज संस्थांच्या कार्यकालात समानता आणली गेलेली आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो यांचा कार्यकाल 5 वर्ष निश्चित केलेला आहे. पंचायत संस्थांच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष तो गृहीत धरला जातो किंवा तो संस्था जी काही ती त्या कालावधीपर्यंत अस्तित्वात राहते. एखादी पंचायत संस्था राज्य शासनाने मुदतपूर्व बरखास्त केल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेणं हे शासनावर बंधनकारक असतं. तर त्यामुळे या संबंध ज्या काही तरतुदी आहेत कलम 243 नुसार केलेल्या आहेत, तर त्या तरतुदीचा विचार करता निवडणुकीनंतर जी काही पहिली बैठक होती त्या पहिल्या बैठकीच्या दिनांकापासूनच तो कार्यकाल विचारात घेतला तो असं म्हणायला जागा होते. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे की जो थोडासा वेगळ्या पद्धतीने मागे आयोगाने विचारला होता, तोही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्याचंही विश्लेषण आपण चांगल्या पद्धतीने माहिती असू द्यात, कारण की ऑब्व्हियसली या विश्लेषणाचाही संबंध भारतीय राज्यघटनेच्या वेगवेगळ्या तरतुदीशी सांगता येतो. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? पर्याय 1 वैद्यकीय निगा, पर्याय 2 बँकिंग, पर्याय 3 शिक्षण आणि पर्याय 4 पर्यावरण. तर हा जो प्रश्न जेव्हा मागे एकदा विचारला होता आयोगाने तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांना याचं उत्तर योग्य पद्धतीने देता आलं नव्हतं. का तर बहुतांश विद्यार्थ्यांनी याचा संबंध पर्याय क्रमांक 4 पर्यावरणाशी जोडला होता, काही विद्यार्थ्यांनी शिक्षण या दृष्टीने संबंध जोडला होता. पण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय निगा. वैद्यकीय निगा किंवा मेडिकल केअर याच्याशी संबंधित या खटल्याचा संबंध आपण जोडता येतो. का तर याचा संबंध भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कामधल्या कलम 21च्या दृष्टिकोनातून अधिकाधिक महत्त्वाचा आहे. तो कसा आहे हेही आपण इथं लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचं विश्लेषण आपण पाहूया. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय निगा. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा जो काही खटला आहे तो कशा अर्थाने कलम 21शी संबंधित आहे ते या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता की हा जो खटला किंवा हे जे प्रकरण आहे ते वैद्यकीय निगा या बाबीशी संबंधित आहे. हे ऐतिहासिक प्रकरण ज्याचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1989 मध्ये दिला होता. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याशी संबंधित या खटल्याचा संबंध आहे. म्हणजे ज्याचा अपघात होतो त्या अपघात झालेल्या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवली पाहिजे. न्यायालयाने असा निर्णय या प्रकरणात दिला होता की प्रत्येक डॉक्टर, मग तो सरकारी असेल किंवा खाजगी रुग्णालयातील असेल, त्याने गरजू रुग्णांना तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्यासाठी व्यावसायिक दायित्व बाळगलं पाहिजे किंवा व्यावसायिक दायित्व विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे डॉक्टरने, मग तो खाजगी क्षेत्रातला असो किंवा सरकारी क्षेत्रातला असो, अशा अपघातग्रस्त
व्यक्तीला वाचवण्याच्या हेतूने किंवा गरजू रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याच्या दृष्टीने आपले व्यावसायिक दायित्व पार पाडलं पाहिजे आणि यात विलंब किंवा नकार त्यांना देता येणार नाही. त्या खाजगी किंवा सरकारी डॉक्टरांना अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये विलंब किंवा नकार देता येणार नाही. यामुळे भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कावर जोर देण्यात आला. म्हणजे या प्रकरणाच्या निर्णयामध्ये या ठिकाणी भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत असणाऱ्या जीवनाच्या हक्कावर जो काय तो अधिकाधिक जोर देण्यात आला होता आणि म्हणून या ठिकाणी या खटल्याचा संबंध कलम 21शी आपण जोडू शकतो, जो जीवन स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित असणारा कलम 21 आहे. तर त्यामुळे या खटल्यामध्ये कलम 21 अंतर्गत असणाऱ्या जीवनाच्या हक्कावर अधिकाधिक भर देण्यात आला होता असं म्हणायला जागा होते. तर मित्रांनो, या ठिकाणी परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 21च्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे आणि वैद्यकीय निधीच्या पातळीवर या ठिकाणी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमक्या कोणत्या सूचना केल्या होत्या याचाही संदर्भ आपण चांगल्या पद्धतीने जरूर लक्षात ठेवा की जेणेकरून याच्याही दृष्टीने जर आगामी काळात प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असावं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी अशा काही ठराविक प्रश्नांच्यावर विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून मी प्रकाश टाकलेला आहे. तर आगामी गट क च्या दृष्टिकोनातून जी काही आपली जी काही तयारी आहे ती बऱ्याच पातळीवर या ठिकाणी होत आलेली असेल, कारण गट ब च्या दृष्टीने आपण तयारी चालूच ठेवली होती, त्यामुळे गट क च्याही दृष्टीने आपली तयारी बऱ्या पातळीवर होत आलेली असेल. तर आगामी गट क च्या एक्झामच्या दृष्टीने महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या यूट्यूबवरच्या सर्व सबस्क्रायबरना या ठिकाणी मी शुभेच्छा देतोय की आपल्याला ही गट क ची एक्झाम अधिकाधिक चांगली जावो आणि आपल्या राज्योत्सव घटकाचे आउट ऑफ प्रश्न या ठिकाणी आपण सोडावेत अशी मी अपेक्षा बाळगतो, आशा बाळगतो. आणि जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर याही व्हिडिओला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून अशी ही जी काही वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच्या बाबतची जी काही विश्लेषणात्मक माहिती आहे ती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. तर आज या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.